नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी चमचमीत दही भेंडी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे. आपण या पद्धतीने ही भेंडी कापून घेणार आहोत. इथे सगळी भेंडी कापून झालेली आहे. आपण आता ही भेंडी फ्राय करून घेऊ. भेंडी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये 1.5 पळी तेल ॲड करू. तेल तापलं की त्यात कापून घेतलेली भेंडी ॲड करायची आहे. भेंडी तेलात ॲड केल्यानंतर त्यात थोडीशी हळद ॲड करायची आहे, म्हणजे भेंडीचा कलर छान हिरवा राहील. हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. भेंडी तेलात परतताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. भेंडी तेलात सारखी हलवत राहायची आहे, म्हणजे भेंडी सगळ्या बाजूने चांगली तेलात परतल्या जाईल. साधारण 2 ते 3 मिनिटात ही भेंडी मस्त अशी फ्राय झालेली आहे. आपण आता ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भाजीसाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. फ्रेश दही आहे, हे आंबट नाही आहे. यात आपण मसाले ॲड करू. 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड. ह्या भाजीची चव वाढवण्यासाठी इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला ॲड करते आहे. पाव चमचा हळद. हे सगळे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे हे सगळे मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत. आपण आता भाजी बनवून घेऊ. कढईमध्ये भेंडी फ्राय केल्याचं तेल आहेच, त्यातच आपण अजून अर्धी पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं, त्यानंतर चिमूटभर हिंग. जिरं आणि हिंग तेलात चांगलं फ्राय करून झालं की त्यात उभा पातळ कापलेले 2 कांदे ॲड करायचे आहेत. कांदे तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदे तेलात फ्राय करत असतानाच त्यात आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू. अद्रक लसूणची पेस्ट कांद्यासोबत चांगली फ्राय करून घ्यायची आहे. 1 ते 1.5 मिनटं हा कांदा तेलात चांगला फ्राय झालेला आहे. आपण आता यात दही मिक्स करून घेऊ. दही टाकल्यानंतर दही कांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे याला मस्त असं तेल सुटतं आहे. आपण आता यात फ्राय करून घेतलेली भेंडी ॲड करू. भेंडी ॲड करून ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर ही भाजी थोडी शिजू द्यायची आहे. 2 मिनिटात मस्त अशी ही भेंडी शिजलेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू. रेडी झाली आपली मस्त कमीत कमी साहित्यात दही भेंडी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.